तर मी इथे ना अशासाठी गाजरचा हलवा बनवणार होते. आता तिला मी फर्स्ट टाईम देणार होते, कारण की मी आतापर्यंत तिला गाजरचा हलवा दिला नाही. आणि एरवी पण तिला काय पण खायला केलं ते खात नाही आवडीने, पण मला एकदा ट्राय करून पाहिजे. तिने जर खाल्ला तर माझ्यासाठी तर बरेच आहे. त्यानंतर इथं लगेच गाजर वगैरे सोलून घेतले होते. इथं लगेच किसाय घेतले होते. माझ्याकडे मोठी किसणी नव्हती, म्हणून मी असे काहीतरी बारीक किसणीने किसून घेतले. त्यानंतर इथं मस्तपैकी गाजर वगैरे किसून घेतले. चला मला इथं लगेच हलवा वगैरे तयार करते. इथं मस्तपैकी कढई ठेवली, तेल टाकलं. आता माझ्याकडे तूप नव्हता म्हणून तेल टाकलं होतं. त्यानंतर इथं लगेच परतून घेतलं. त्यानंतर थोडंसं काय त्याच्यात पाणी टाकलं होतं. इथं मस्तपैकी गाजरचा हलवा शिजत होता, तोपर्यंत आशू पण झोपेतून उठली होती. चला मला ती उठली तर मस्तपैकी खेळत होती, तोपर्यंत लगेच हलवा वगैरे थोडं शिजलं होतं. त्यानंतर लगेच त्यात दूध टाकलं होतं. मी अगोदर दूध थोडंसं कोमट करून ठेवलं होतं गरम. इथं मस्त झालं होतं शिजून. त्यानंतर लगेच त्यात दूध पण टाकून दिला आणि त्यानंतर त्याच्यात नॉर्मल थोडीशी काहीतरी साखर टाकली होती मॅम. तर मस्तपैकी ते झालं होतं. त्यानंतर थोडं 5-10 मिनटं शिजू दिला. तोपर्यंत चला मला इथं कुलड्या भरून ठेवायचे होते, म्हणजे पापड आणले होते अशोपाने, ते मला भरून ठेवायचे होते. मग ते व्यवस्थित भरून ठेवले सगळे. नाचण्याचे पापड होते, ते मस्त लागतात खायला. त्यानंतर सगळं भरून ठेवले होते. त्याला मला इथे मस्तपैकी हलवा वगैरे झाला आहे. त्यानंतर आशूला जेव घातलं होतं. मग आशू जेवल्याच्या तिथे मस्तपैकी ती खेळत होती. आता संध्याकाळची पाळी ती असंच असते, म्हणजे ते बाहेर जायचे प्रयत्न करते, पण तिच्यावर खूप जास्त लक्ष ठेवून लागते. तर चला मग इथंच मी एंड करते. बाय.